विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्केन हे बघणार आहोत. अल्केनच्या एकूण 4 वेगवेगळ्या प्रिपरेशन मेथड आहेत. पहिली मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अल्काइल हॅलाइड. आणि अल्काइल हॅलाइडमध्ये एकूण वेगवेगळे रिएजंट किंवा वेगवेगळे मेटल्स वापरून 3 रिॲक्शन आहेत. एक आहे झिंक अँड डायल्युटेड Cl, दुसरी आहे सोडियम मेटल आणि तिसरं आहे मॅग्नेशियम मेटल. अशा एकूण 4 मेथड आहेत. तर पहिल्यांदा पहिली मेथड बघूया, प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन 2 वेगळ्या प्रकारचे आहेत. डबल बॉन्ड असेल तर अल्कीन आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काइन. पहिल्यांदा अल्कीन. अल्कीनचं एक्झाम्पल घेतलं इथिनचं, CH2 डबल बॉन्ड CH2. या कंपाऊंडचं नाव काय? इथिन. इथिन when treated with platinum or palladium at room temperature, or nickel at high temperature, then this ethene undergoes catalytic reduction. Addition of hydrogen is called as reduction. This reaction is carried out in presence of catalyst, platinum, palladium or nickel. Hence this reaction is called as catalytic reduction. Addition of hydrogen takes place is also called as hydrogenation or reduction. एक हायड्रोजन एका कार्बनला दुसरा हायड्रोजन दुसऱ्या कार्बनला अटॅच होईल, CH3 आणि डबल बॉन्ड जो आहे तिथला निघून जाईल आणि तिथं सिंगल बॉन्डच राहील. डबल बॉन्डमधला डबल बॉन्ड हा एक बॉन्ड निघून जाईल आणि सिंगल बॉन्डच राहील. कार्बनची व्हॅलन्स इथं 4 होईल, बरोबर, CH3-CH3. आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनपासून हा सॅच्युरेटेड अल्केन तयार केला. या अल्केनचं नाव आहे इथेन. यामध्ये प्लॅटिनम, पॅलॅडियम और निकेल हे कॅटॅलिस्ट यूज करतात. निकेलसाठी जे टेम्परेचर लागतं हे 623 केल्विन, 623च्या रेंजमध्ये लागतं. प्लॅटिनम, पॅलॅडियम असेल तर ही रिॲक्शन रूम टेम्परेचरला होते. या रिॲक्शनमध्ये जो हायड्रोजन वापरलेला आहे हा H2 मॉलिक्यूल यूज केलेला आहे. हायड्रोजन हा रिड्युसिंग एजंट किंवा ॲड केल्यानंतर रिडक्शन होतं, याला कॅटॅलिटिक रिडक्शन असे म्हणतात. ही पहिली रिॲक्शन बघितली, प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अल्कीन. दुसरी रिॲक्शन बघूया, प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अल्काइन. अल्काइन म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. त्याचं एक्झाम्पल घेतलं C ट्रिपल बॉन्ड C, H या बाजूला H. या कंपाऊंडचं नाव आहे इथाइन. इथाइनचं कॅटॅलिटिक रिडक्शन केलं इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम और पॅलेडियम ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरसाठी आपण RT लिहिलं. और निकेल ॲट हाय टेम्परेचर. देन इट गिव्स सॅच्युरेटेड अल्केन. हा सॅच्युरेटेड कंपाऊंड मिळणार आहे. कार्बन किती आहेत? 2 कार्बनमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे सॅच्युरेटेड. आणि याला हायड्रोजन आता किती लागणार आहेत? 3 हायड्रोजन, CH3. याचं नाव आहे इथेन. आता यामध्ये बघा आपल्याला हायड्रोजन किती ॲड करायला लागतात? इथं एकच आहे. इथं सॅच्युरेटेडसाठी इथं 3 लागतात. म्हणजे या बाजूला 2 दुसऱ्या बाजूला 2 हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल आपल्याला ॲड करायला पाहिजेत.
हायड्रोजन आपण ॲड करताना एकूण 4 ॲटम्स लागणार आहेत, पण हायड्रोजन लिहिताना आपण कसं लिहितोय, H2 मॉलिक्यूल असं लिहितोय. मग लिहिताना H2 असं लिहिलं, त्याचे एकूण 4 ॲटम म्हणून इथं मल्टिप्लाय बाय 2. म्हणजे इथं 4H असं लिहून उपयोगाचं नाही. H2 हा गॅस इथं वापरलेला आहे, हायड्रोजन गॅस इथं यूज केलेला आहे, म्हणून लिहिताना H2 मॉलिक्यूल याचे एकूण 4 ॲटम्स गरजेचे आहेत, म्हणून इथं 2H2 असं लिहिलेलं आहे. ह्या दोन्ही रिॲक्शन ह्या कॅटॅलिटिक रिडक्शनच्या रिॲक्शन आहेत. यामध्ये अल्केन हे अल्किन आणि अल्कानपासून तयार केलं जातं. या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन गॅस इथं यूज केलेला आहे आणि हे कॅटॅलिस्ट यूज करतात, याला कॅटॅलिटिक रिडक्शन असं म्हणतात. पहिल्या रिॲक्शनमध्ये बघितलं तर प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन अटॅच करायचा आहे, त्यामुळे डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये होईल. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये हे ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये करायचं आहे आणि त्यामुळं दोन्ही बाजूला 2-2 हायड्रोजन इथं आपण ॲड करायचे आहेत. या बाजूला 2 हायड्रोजन ॲड केल्यानंतर CH3 होईल डॅश CH3 आणि ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन काय होणार आहे, सिंगल बॉन्डमध्ये होणार आहे. कार्बनची व्हॅलन्सी 4 असते, ती नेहमी तेवढी राहिली पाहिजे हे लक्षात ठेवायचं. हायड्रोजन ॲड केलं कुठंपर्यंत आपण हायड्रोजन ॲड करणार आहोत, जोपर्यंत डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये होत नाही किंवा ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये होत नाही, तोपर्यंत आपण हायड्रोजन ॲड करणार आहोत. ज्यावेळेला ते सिंगल बॉन्ड तयार होईल त्यावेळी तिथं रिॲक्शन तिथं स्टॉप होईल, ॲडिशन ऑफ हायड्रोजन तिथं थांबेल. आता परीक्षेमध्ये प्रश्न कसा येईल याच्यावर, हाऊ यू प्रिपेअर इथेन फ्रॉम इथिन. म्हणजे तुम्हाला प्रश्न आलेला आहे, इथेन तयार करायचं आहे कशापासून, इथिनपासून. इथिन हा रिॲक्टंट आहे, इथेन हा प्रॉडक्ट आहे. मग तुम्ही इथिनचं स्ट्रक्चर काढा, इथेनचं स्ट्रक्चर काढा आणि मग असा विचार करायचा की या दोन्हीमध्ये काय फरक आहे. तर या दोन्हीमध्ये हायड्रोजनचा फरक आहे, H2 मॉलिक्यूलचा. मग तो यामध्ये ॲड करायचा H2 मॉलिक्यूल. H2 मॉलिक्यूल ॲड केला की रिॲक्शन काय होईल, कंप्लीट होईल. आणि ही रिॲक्शन होण्यासाठी कोणत्या रिएजंटची किंवा कोणत्या कॅटलिस्टची गरज आहे का, तर आहे. तर निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम हे कॅटलिस्ट यूज करून ही रिॲक्शन होत असते. परीक्षेमध्ये तुम्हाला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दिलेले असतात. हाऊ यू प्रिपेअर इथेन फ्रॉम इथाईन किंवा कन्वर्ट इथाईन टू इथेन. मग फ्रॉम टू दिलेलं असतं, कशापासून काय तयार करायचं हे दिलेलं असतं. मग तुम्ही रिॲक्शनचे काही तुम्हाला अर्धा पार्ट इथं माहीतच आहे. इथाईन तयार करायचं आहे, इथेन तयार करायचं आहे इथाईनपासून. मग ही रिॲक्शन मांडून घ्या. यामध्ये डिफरन्स कशाचा आहे बघा, हायड्रोजनचा आहे, पण एकूण 4 हायड्रोजन आहेत. लिहिताना आपण H2 मॉलिक्यूल असं लिहितोय, मग ते 2H2. आणि ही ॲरोवरची कंडिशन ही आलीच पाहिजे. ही कंडिशन जर नसेल तर त्यामध्ये त्याचे हाफ मार्क कट होतात. हे कंडिशन आहे प्लॅटिनम, पॅलॅडियम ॲट रूम टेम्परेचर, निकेल ॲट हाय टेम्परेचर, यातली कुठली तरी कंडिशन एक आलीच पाहिजे. तर ही पहिली रिॲक्शन बघितली, प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. यानंतर आता पुढची रिॲक्शन आहे प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड आपण रिप्रेझेंट कसं करतो, R-X. एक्स म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन यापैकी कोणताही यामध्ये एक हॅलोजन असेल तर त्याला आपण अल्काइल हॅलाइड असं म्हणतो. प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अल्काइल हॅलाइड. ह्यामध्ये वेगवेगळे मेटल्स यूज करून आपण ही रिॲक्शन करू शकतो. पहिले आहे बाय युजिंग झिंक अँड डायल्यूट HCl. झिंक अँड डायल्यूट HCl. यामध्ये झिंक अँड डायल्यूट HCl हे रिएजंट यूज करतात. झिंक Zn प्लस HCl हे ॲड केल्यामुळं नेसंट हायड्रोजन तयार होतो.
एच. रिॲक्शन ZnCl म्हणजे ZnCl2 तयार होतो इथं. ZnCl2 रिॲक्शन बॅलन्स करूया. 2 Cl आहेत, हायड्रोजन इथं 2. हा जो हायड्रोजन लिहिलेला आहे तो आपण कसा लिहिलेला आहे, ब्रॅकेटमध्ये एच लिहिलेला आहे, एकच ॲटम लिहिलेला आहे हायड्रोजनचा. याला नेसंट असं म्हणतात. या हायड्रोजनला काय म्हणतात, नेसंट हायड्रोजन असं म्हणतात किंवा जस्ट बॉर्न. ज्या वेळेला आपल्याला रिॲक्शनमध्ये पाहिजे त्यावेळेला आपण तो तयार करू शकतो. ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला आपण तयार केल्यामुळे याला नेसंट हायड्रोजन असं म्हणतात. आणि ह्याला 2H असं लिहिलेलं आहे किंवा हा ब्रॅकेटमध्ये H असले तर. याच्या अगोदरच्या रिॲक्शनमध्ये आपण कॅटॅलिटिक रिडक्शनमध्ये H2 मॉलिक्यूल वापरला. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची रिॲक्शन आता आपण बघितली तर त्यामध्ये H2 मॉलिक्यूल वापरला, त्यामध्ये हायड्रोजनचा मॉलिक्यूल यूज केला. या रिॲक्शनमध्ये आपण हायड्रोजन हा ॲटम हा नेसंट हायड्रोजन यूज करणार आहोत. यामध्ये रिॲक्शन आपण बघूया. CH3 म्हणजे काय, मिथाईल. याला आपण ब्रोमीन जोडला Br. या कंपाऊंडचं नाव काय तयार झालं, मिथाईल ब्रोमाइड. Methyl bromide when treated with zinc metal and dilute HCl, then hydrogen atom हा या Br बरोबर कंबाईन होतो आणि HBr तयार होतं. एक हायड्रोजन या Br बरोबर कंबाईन होतो, HBr तयार होतो. दुसरा हायड्रोजन ॲटम आहे तो या Br ची जागा घेतो. मग काय तयार होईल, CH4. ही रिॲक्शन सुद्धा रिडक्शन रिॲक्शनचाच प्रकार आहे. यामध्ये ब्रोमीन इज रिप्लेस बाय हायड्रोजन. हायड्रोजन ती जागा घेतली. यामध्ये ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. रिडक्शनचाच हा प्रकार आहे. यामध्ये मिथेन तयार झालं आणि जो ब्रोमीन बाहेर पडणार आहे तो दुसऱ्या हायड्रोजनबरोबर कंबाईन होऊन HBr हा कंपाऊंड तयार झालेला आहे. तशीच आपण मिथाईल ब्रोमाइडची रिॲक्शन आता लिहिली. याच्याऐवजी आपण इथाइल क्लोराईड घेऊ शकतो किंवा प्रोपाईल आयोडाईड घेऊ शकतो आणि याच्याबरोबर झिंक मेटल अँड डायल्यूट HClची रिॲक्शन करू शकतो. यामध्ये जो हायड्रोजन वापरला आहे तो नेसंट हायड्रोजन आहे. नेसंट हायड्रोजन हा एक ब्रोमीन बरोबर कंबाईन होईल आणि दुसरा हायड्रोजन या ब्रोमीनची जागा घेईल आणि रिडक्शन होत असतं. यामध्ये जो प्रोडक्ट तयार झालेला आहे याचं नाव आहे मिथेन. तर आपण रिॲक्शन बघितली, प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अल्काइल हॅलाइड R'(X). यामध्ये तुम्ही कोणताही अल्काइल ग्रुप किंवा कोणताही हॅलोजन घेऊन रिॲक्शन करू शकता. फक्त समजण्याचं काय काम आहे, ब्रोमीनच्या ऐवजी हायड्रोजन येणार आणि एक हायड्रोजन या ब्रोमीन बरोबर कंबाईन होणार. आता वाचताना कसं वाचायचं बघा. when methyl bromide treated with zinc metal and dilute HCl, then it gives alkane, or then it gives methane. यामध्ये नेसंट हायड्रोजन वगैरे इथे शब्द येणार नाही. मिथाइल ब्रोमाइड when treated with झिंक मेटल अँड डायल्यूट HCl, then it gives मिथेन. त्यानंतर आता दुसरी रिॲक्शन बघूया. या रिॲक्शनचं नाव आहे वुड्स रिॲक्शन. या रिॲक्शनचं नाव आहे वुड्स reaction or Woods synthesis by using sodium metal. सोडियम, झिंक आणि नंतर मॅग्नेशियम हे ॲक्टिव्ह मेटल्स आहेत. तर हे मेटल्स वापरून रिॲक्शन केली जाते. यामध्ये अल्काइल हॅलाइड घेतला, समजा आपण हाच घेऊया CH3Br. या CH3Br चे 2 मॉलिक्यूल घ्यायचे. CH3Br.
याची रिॲक्शन सोडियम मेटल बरोबर करायची. सोडियम मेटल बरोबर रिॲक्शन केल्यानंतर NaBr तयार होईल. मग इथं सोडियम आपल्याला किती ॲटम लागणार? 2. काय तयार झालं? ट्वाइस NaBr हे तयार झालं. शिल्लक राहिलं CH3-CH3. या कंपाऊंडचं नाव काय आहे? इथेन. आणि रिॲक्टंट आपण वापरला तो काय आहे? मिथाइल ब्रोमाइड. मिथाइल ब्रोमाइड व्हेन ट्रीटेड विथ सोडियम मेटल इन इथर. यामध्ये या रिॲक्शनमध्ये एक सॉल्व्हंट वापरलं जातं. सॉल्व्हंट मीडियम ज्यामध्ये रिॲक्शन केली जाते, सॉल्व्हंटमध्ये रिॲक्शन केली जाते, त्याचं नाव आहे इथर. इथरचा फंक्शनल ग्रुप कोणता? -O-. म्हणजे ऑक्सिजन हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे. मिथाइल ब्रोमाइड व्हेन ट्रीटेड विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ प्युअर अँड ड्राय इथर इट गिव्स हायर अल्केन. या रिॲक्शनमध्ये कार्बन संख्या अल्केनमध्ये डबल करण्यासाठी रिॲक्टरमध्ये कार्बन संख्या 1च होती. प्रोडक्ट जो तयार झाला आहे अल्केन, त्यामध्ये अल्केनची संख्या 2 झाली. रिॲक्टरमध्ये कार्बन संख्या 1च होती. प्रोडक्टमध्ये अल्केनची संख्या काय झाली? डबल झाली. याच्यासाठी या मेथडचा यूज केला जातो. या मेथडमध्ये हायर अल्केन तयार करण्यासाठी वापरतात. रिॲक्टंटमध्ये 2 कार्बन ॲटम असतील तर प्रोडक्टमध्ये अल्केन जो तयार होणार आहे त्यामध्ये कार्बन संख्या काय असेल? दुप्पट झालेली असेल, 4 झालेली असेल. यासाठी या वूड सिंथेसिसचा वापर केला जातो. सोडियम मेटल हा इथरबरोबर अनरिॲक्टेड असतो, म्हणून ते मीडियम वापरलेला इथर. हीच रिॲक्शन वॉटरमध्ये केली असती तर सोडियम आणि OH यामध्ये रिॲक्शन होते, सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतं किंवा त्या सोडियम आणि वॉटरमध्ये रिॲक्शन होत असते. म्हणून ही रिॲक्शन जी आहे ही इथर मीडियममध्ये केली जाते. याचबरोबर समजा आपण इथाइल मॉलिक्यूल घेतला की हायर अल्केन तयार होईल. हे हायर अल्केन तयार करण्यासाठी या वूड्स सिंथेसिस किंवा वूड्स रिॲक्शनचा यूज केला जातो. आता यानंतर अजून एक रिॲक्शन आहे, आपण बघूया ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट RMgX. RMgX, R म्हणजे अल्काइल ग्रुप, Mg म्हणजे मॅग्नेशियम आणि X म्हणजे हलाइड. अल्काइल मॅग्नेशियम हलाइड या कंपाऊंडला या सायंटिस्टचं नाव आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजेच काय? RMgX. या रिॲक्शनमध्ये 2 स्टेपमध्ये ही रिॲक्शन होणार आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण हा अल्काइल हलाइडपासून ग्रिग्नार्ड रिएजंट तयार करणार आहोत आणि अल्काइल हलाइडपासून ग्रिग्नार्ड रिएजंट तयार झाल्यानंतर देन दिस ग्रिग्नार्ड रिएजंट ट्रीटेड विथ वॉटर मॉलिक्यूल देन इट गिव्स अल्केन. रिॲक्शन बघूया आपण. R-X. R म्हणजे अल्काइल ग्रुप आहे. आपण या ठिकाणी CH3 घेऊया. R च्या ऐवजी CH3I. या कंपाऊंडचं नाव काय? CH3 म्हणजे मिथाइल आयोडाइड. मिथाइल आयोडाइड व्हेन ट्रीटेड विथ मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ इथर. या रिॲक्शनमध्ये सुद्धा मीडियम हे इथर वापरलेलं आहे. देन इट गिव्स CH3Mgi. काय तयार होतं? CH3Mgi. या कंपाऊंडचं नाव आहे मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. हे मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड
when treated with water HOH in presence of ether, त्यावेळेला CH3 आणि H हे कंबाईन होतं, काय तयार होईल? CH4. CH3 आणि हायड्रोजन CH4 आणि MgIOH हे कंबाईन होईल. आणि हा बाय प्रॉडक्ट मिळतो. या ठिकाणी आपल्याला मिथेन मिळाला. या ग्रिग्नार्ड रिएजनमध्ये आपण हा ग्रिग्नार्ड रिएजन सुरुवातीला तयार करतो फ्रॉम अल्काइल हॅलाइड. when alkyl halide treated with magnesium metal in presence of pure and dry ether, then it gives alkyl magnesium iodide. This alkyl magnesium iodide undergoes hydrolysis or addition of water, then it gives alkane. त्यावेळेला आपल्याला काय मिळतं? अल्केन मिळतं. तर ह्या एकूण आपण 3 मेथड बघितल्या प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अल्काइल हॅलाइड. यामध्ये 3 मेथड बघितल्या. एक आहे बाय युझिंग झिंक HCl, दुसरी मेथड आहे बाय युझिंग सोडियम मेटल म्हणजे वुड्स सिंथेसिस, आणि तिसरी आहे ग्रिग्नार्ड रिएजंटची बाय युझिंग मॅग्नेशियम. आणि सुरुवातीला रिॲक्शन बघितली होती प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता आपण काही यामध्ये प्रश्न बघूया याच्यावरचे. आता एक एक्झाम्पल दिलेला आहे किंवा एक प्रश्न दिलेला आहे बघा. कन्वर्ट इथाइल ब्रोमाइड इंटू इथेन अँड दुसरा आहे ब्युटेन. आता पहिल्यांदा इथेन तयार करायचं आहे. कशापासून तयार करायचं आहे? इथाइल ब्रोमाइडपासून. पहिल्यांदा इथाइल ब्रोमाइडचं फॉर्म्युला लिहा. इथाइल ब्रोमाइड. इथाइल ब्रोमाइडचं फॉर्म्युला काय लिहिणार? CH3 CH2Br. इथाइल ब्रोमाइड. याच्यापासून काय तयार करायचं आहे? इथेन. इथेनचा फॉर्म्युला काय? CH3-CH3. आता यामध्ये विचार करायचं की या ठिकाणी CH3 आहे, CH3 आहे, इथं CH2 आहे, याच्याऐवजी इथं CH3 आहे. मग इथे एक्स्ट्रा काय आहे? Br, ब्रोमिन. ब्रोमिनच्या ऐवजी या ठिकाणी हायड्रोजन पाहिजे. मग कोणता कॅटलिस्ट वापरायचा, कोणता रिएजंट वापरायचा? यामध्ये आपण ZnHCl डायल्यूट HCl हे यूज करू शकतो. यामध्ये 2H ॲड करायचे. एक हायड्रोजन या ब्रोमिनची जागा घेईल आणि दुसरा हायड्रोजन या ब्रोमिनबरोबर कंबाईन होईल. अल्केन आणि HBr हा कंपाऊंड तयार होईल. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला कॅटलिस्ट यूज करू शकतो का? तर ग्रिग्नार्ड रिएजंट आहे RMgX, म्हणजे हा तयार करू शकतो. यामध्ये आपण सोडियम मेटल यूज करू शकत नाही. वुड सिंथेसिस ही रिॲक्शन वापरू शकत नाही. का? तर यामध्ये डायरेक्ट हायर अल्केन तयार होणार आहे. आता हे हायर अल्केनसाठी ही पुढची रिॲक्शन आपल्याला मुद्दाम दिलेली आहे बघा. ब्युटेन. ब्युटेन आपल्याला तयार करायचं आहे. ब्युटेनमध्ये कार्बन संख्या किती असते? 4. इथाइलमध्ये कार्बन संख्या किती आहे? 2. आणि याच्याबरोबर डबल इथं कार्बन संख्या अल्केनमध्ये झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला वूड सिंथेसिस वापरायला लागेल. दुसरी कोणतीही रिॲक्शन इथं यूज करून चालणार नाही. यामध्ये CH3 CH2Br प्लस सोडियम मेटल याची मिथाइल
ब्रोमाइडची अजून एक मॉलिक्यूल यूज करायला लागेल या ठिकाणी, BrCH2CS3. NaBr हे रिमूव्ह होईल, मग शिल्लक राहील CS3 CH2 CH2 CS. ट्वाइस NaBr हे रिमूव्ह झालं आणि शिल्लक राहील CS3 CH2 CH2 CS3. हा कंपाऊंड तयार होईल. मग या कंपाऊंडचं नाव काय? ब्युटेन. म्हणजे इथाइल ब्रोमाइडपासून ब्युटेन तयार करायचं असेल, कार्बन संख्या ज्या ठिकाणी ज्या वेळेला वाढत असेल त्यावेळेला वूड सिंथेसिस यूज करायचं. ज्या ठिकाणी एखाद्या अल्काइल हॅलाइडच्या ऐवजी हायड्रोजन येत असेल त्यावेळेला आपण ZnHCl किंवा ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करू शकतो. आता या रिॲक्शनमध्ये आपल्याला समजा अनसॅच्युरेटेड समजा दिला असता, अनसॅच्युरेटेड अल्कीन किंवा अल्काइनपासून अल्केन तयार करायचं असेल तर त्यावेळेला निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम हे कॅटलिस्ट इथं यूज केले असते. ओके, थँक्यू.